नमस्कार, मी श्रीकांत नांदगावकर. आपण आलेलो आहोत तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडवर. आपण पाहू शकता की तळा शहरातील ओला व सुका कचरा कसा एकत्रित करून या ठिकाणी जाळला जात आहे. या डम्पिंग ग्राउंड शेजारीच असलेलं पाण्याचं धरण, ज्या ठिकाणी पूर्वी नागरिक आपल्या मुंबईवरून आलेल्या नातेवाईकांना धरण दाखवण्यासाठी खास यायचे, परंतु सध्या या धरणाची परिस्थिती आता या डम्पिंग ग्राउंडमुळे या ठिकाणी कोणीही यायला मागत नाही. शेजारीच शासकीय विश्रामगृहाचं काम देखील सुरू आहे. तसेच डम्पिंग ग्राउंड शेजारीच अर्ध्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल मारण्यात आलेले आहे. सदर बोरवेलमध्ये जर हे येथील पाणी कचरा कुजून पाणी मुरत गेलं तर शहरातील नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. सदर डम्पिंग ग्राउंडचं स्थलांतर हे तळा शहरातील नगरपंचायतीच्या हक्काच्या जागेत आंबिल येथे स्थलांतर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती, परंतु त्या ठिकाणी राणेचीवाडी आंबेली येथील ग्रामस्थांच्या असलेल्या विरोधामुळे हे स्थलांतर अद्यापही रखडलेलं आहे. त्यामुळे संबंधित डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर कधी होणार असा सवाल तळा शहरातील नागरिकांकडून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून तळा शहराच्या उरावर बसलेलं हे डम्पिंग ग्राउंड आता केवळ कचऱ्याचा ढीग उरलेलं नाही, तर तो एक जिवंत नरक बनलाय. वारंवार आश्वासनांची गाजरं दाखवली गेली, निवडणुका आल्या आणि गेल्या, पण येथील दुर्गंधी आणि रोगराई मात्र पाचवीलाच पुजलेली आहे. पाण्यामध्ये विष कालवतात का? हे डम्पिंग ग्राउंड थेट धरणाच्या उशाला आहे. पावसाळ्यात कचऱ्याचं सडलेलं पाणी जेव्हा धरणात मिसळतं तेव्हा तुम्ही तळावासियांना पाणी पाजताय की विष? लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा परवाना तुम्हाला कुणी दिला? डम्पिंग ग्राउंडच्या हाकेच्या अंतरावर तहसील आणि पंचायत समिती आहे. जिथून तालुक्याचा कारभार चालतो तिथंच दुर्गंधीचा बाजार भरतोय. पुढाऱ्यांच्या नाकापर्यंत हा दुर्गंध पोहोचत नाही का? की त्यांनी जनतेच्या त्रासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय? आरोग्याचा प्रश्न की मृत्यूचा सापळा? माशा, डास आणि दुर्गंध लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फुफ्फुसात कचऱ्याची घाण जाते. उद्या जर इथं मोठी साथ पसरली तर त्याची जबाबदारी नगरपंचायत घेणार का? स्थलांतराच्या केवळ गप्पा नकोत, आता कृती हवी. स्थलांतराला विलंब हे प्रशासकीय अपयश आहे की कुचकामीपणा? नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. डम्पिंग ग्राउंड हटणार नसेल तर उद्या याच कचऱ्याच्या दुर्गंधीत प्रशासनाचा कारभार गुदमरल्याशिवाय राहणार नाही. आणि याच जनतेच्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा संबंधित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्याकडून मागण्यात आलं तेव्हा त्यांनी अनेक कारणं सांगून उत्तर देण्यास टाळाटाळ केली. आश्वासनं खूप झाली, आता निकाल हवा. तळा शहराला कचरा मुक्त श्वास हवा. नमस्कार, मी मुख्याधिकारी तळा नगरपंचायत. आत्ता आपलं जुनं डम्पिंग ग्राउंड हे धरणाच्या बाजूला आहे. नवीन डम्पिंग ग्राउंड हे आपलं आंबेळीमध्ये आपण तयार केलेलं आहे. त्याचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. त्या नवीन डम्पिंगवर ज्या मशिनरी येणार आहेत त्याची ऑर्डर केलेली आहे आपण. मशिनरी जशा येतील तसंच एक शेड आपलं पूर्ण करायचं आहे आपल्याला. त्याचं बांधकाम एक आपण 30 दिवसात पूर्ण करूया. ते झाल्यानंतर लाईटीची व्यवस्था तिथे आपण करून घेतलेली आहे. तसंच जुन्या डम्पिंगचा जो जुना कचरा आहे तो कचरा आपण त्याला निधी सँक्शन झालेला आहे. तो कचरा आपण व्यवस्थित विल्हेवाट करून नवीन डम्पिंगवर शिफ्ट होणार आहोत. नवीन डम्पिंगवर जाताना आपण प्रत्येक वाड्यावाड्यात IC करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. ओला सुका कचरा कसा सेग्रिगेट करायचा आणि त्यानंतर आपण डोअर टू डोअर कचरा कलेक्ट करून नवीन डम्पिंगवर घेऊन जाऊन तिथं 0 कचरा अशा पद्धतीने आपण कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहोत. आणि त्याच्यानंतर तसंच नवीन डम्पिंगचं काम एक आपण फेब्रुवारी एंडपर्यंत कचरा पूर्ण तिथे नेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.